नमस्कार, मी सौ सुनंदा पाटील. चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्राध्यापक दिलीप फडके यांच्या पुस्तकानुभव या महत्त्वपूर्ण ग्रंथातील गॅरिबाल्डी या लेखाचे मी वाचन करीत आहे. 1830 ते 1910 या कालखंडातील मराठी पुस्तके समजून घेण्यासाठी हे संग्राह्य पुस्तक नक्की मागवा. 1830 ते 1910 या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक मराठी पुस्तकांचे परीक्षण. लेखाचे शीर्षक आहे गॅरिबाल्डी. साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण उर्फ तात्यासाहेब केळकर हे 19व्या शतकाच्या उत्तरार्धातील एक महत्त्वाचे साहित्यिक व्यक्तिमत्व होते. लोकमान्य टिळकांचे सहकारी. लोकमान्यांनी केसरीबरोबरच मराठा ह्या नावाचे एक इंग्रजी वृत्तपत्रही सुरू केले होते. केसरीच्या संपादनाची जबाबदारी सुरुवातीस आगरकरांकडे होती आणि स्वतः लोकमान्य मराठाचे संपादन करीत असत. आगरकरांनी केसरी सोडला तेव्हा त्याच्या संपादनाची जबाबदारी टिळकांनी स्वतःकडे घेतली आणि मराठा केळकरांकडे सोपविला. तात्यासाहेब केळकरांचे स्थान टिळक भक्तांमध्ये खूपच वरचे होते. असे म्हणतात की ज्या अग्रलेखामुळे लोकमान्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती तो अग्रलेख प्रत्यक्षात टिळकांचा नव्हताच, तो तात्यासाहेब केळकरांनी लिहिला होता. संपादकाची जबाबदारी आणि वृत्तपत्रीय नैतिकता म्हणून टिळकांनी ती शिक्षा बिनबोभाट स्वीकारली व भोगली देखील. 1921 साली बडोदा येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे तात्यासाहेब केळकर अध्यक्ष होते. लोकमान्यांनी साताऱ्याला वकिली करणाऱ्या केळकरांच्या लेखनातले गुण ओळखले आणि त्यांना संपादनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी पुण्याला बोलावून घेतले. तात्यासाहेब केळकरांच्या साहित्य कृतीमधले गॅरिबाल्डीचे चरित्र हे पुस्तक विशेष महत्त्वाचे मानले पाहिजे. 1901 साली हे पुस्तक प्रकाशित झाले. 1902 साली स्वातंत्र्यवीर सावरकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुढच्या शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले. सावरकरांच्या जीवनावर खोलवर परिणाम करणारी जी पुस्तके त्यांच्या वाचनात आली होती त्यात इटालियन क्रांतिकारक मॅझिनी आणि गॅरिबाल्डी यांची चरित्रे महत्त्वाची ठरली. स्वातंत्र्यवीरांच्या पुढच्या वाटचालीमध्ये ही दोन चरित्रे खूपच मार्गदर्शक ठरली हे जगजाहीर आहे. साहजिकच वाचनालयाच्या कपाटात गॅरिबाल्डीचे तात्यासाहेब केळकरांनी लिहिलेले चरित्र सापडले तेव्हा थरारल्यासारखे वाटले. साक्षात स्वातंत्र्यवीरांची जडणघडण करणारा एक महत्त्वाचा ठेवा हातात आल्याची भावना मनाला हळवी बनवित होती. त्याच विचारामध्ये असताना पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि 244 पानांचे छोटेखानी पुस्तक कधी वाचून संपले ते समजलेही नाही. पुस्तकात केवळ गॅरिबाल्डीचे चरित्रच आहे असे नाही तर त्याच्या जीवनाशी जोडलेल्या मॅझिनी, काउंट कॅव्हूर, व्हिक्टर एमॅन्युएल यांच्याबद्दलची माहिती देखील लेखकाने दिली आहे. या चरित्र नायकांची रंगीत रेखाचित्रे हे या पुस्तकाचे एक मोठे वैशिष्ट्य ठरावे. दामोदर सावळाराम यांच्या इंदुप्रकाश छापखान्याला ह्याचे श्रेय दिलेच पाहिजे. ह्या स्वातंत्र्यवीरांची ही चरित्रे आपण भारतातल्या वाचकांना, विशेषतः मराठी वाचकांना का सांगतो आहोत याबद्दल तात्यासाहेब केळकरांची भूमिका अतिशय स्वच्छ आहे आणि त्यांनी ती लपवून ठेवलेली नाही. पुस्तकात ती ठिकठिकाणी स्पष्टपणे मांडलेली दिसते आहे. एका राष्ट्रात होत असलेल्या घडामोडींमधून दुसऱ्या राष्ट्रांना शिकण्यासारखे खूप काही असते असे केळकर प्रस्तावनेतच सांगतात. आपत्तीच्या अंधाऱ्या रात्रीनंतर ऐश्वर्य सूर्य खचितच केव्हा ना केव्हा तरी उगवला पाहिजे असा विश्वास ते प्रकट करतात. ते सांगतात स्वराष्ट्र कितीही जीर्ण दशेस आले असले तरी त्याचा उद्धार पुढे मागे होणारच आहे हे ध्यानात वागविणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे असे सांगून केळकरांनी असा आशावाद प्रकट केला आहे की माझ्या देशबांधवास हे चरित्र वाचल्यापासून बराच बोध होईल. लेखक सांगतो की स्वदेश भक्ती अंगी येण्यासाठी शिक्षण मिळावे लागते असे कित्येकांचे मत आहे, परंतु हे अगदी चुकीचे म्हणावे लागते. स्वातंत्र्यप्रियता किंवा स्वदेश भक्ती हे गुण अंगी उपजतच असावे लागतात. शिक्षणाचे योगाने त्यांना उज्ज्वलता किंवा दीप्ती येईल, परंतु ते नसतील तर कितीही शिक्षण दिले तरी ते आळवावरचे पाण्यासारखे व्यर्थ होय. स्वार्थपरायण व स्वदेशप्रीतीशून्य माणसाचे शिक्षण हे माकडाच्या हातातील कोलिताप्रमाणे केवळ देशाच्या नाशास व अनर्थास कारणीभूत होते. कित्येक महात्मे शिक्षणाचा गंधही नसताना केवळ आपल्या देशभक्तीच्या जोरावरच नावारूपास येऊन विद्वत्तेने कधीही साध्य न होणारी कृत्ये त्यांनी केल्याची उदाहरणे जगाच्या इतिहासात कितीतरी सापडतील.
पुस्तकाच्या शेवटी देखील लेखक हेच सांगतो आहे, जगामध्ये 2 तऱ्हेचे लोक असतात. पैकी काही लोकांच्या मोठेपणास नुसते बुद्धिवैभव हे कारणीभूत होते व काहींचा मोठेपणा त्यांचे कृत्यावर अवलंबून असतो. गॅरिबाल्डी हा दुसऱ्या वर्गातील महात्मा होय. मॅझिनीची निशाणी जशी लेखणी ही होती, तशी गॅरिबाल्डीची तलवारही होती. अतिशय सामान्य स्थितीत जन्मलेल्या गॅरिबाल्डीचे बालपण तसे हालाकीच्या परिस्थितीत गेले. इटलीची तत्कालीन स्थिती पाहून आणि देशाचे झालेले विभाजन आणि ऑस्ट्रिया व फ्रान्सचे दास्यत्व या सगळ्याचा परिणाम देशभक्तीची भावना यामुळे गॅरिबाल्डीच्या मनात निर्माण होणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे गुप्तपणाने काम करणाऱ्या क्रांतिकारकांच्या गोटात तो सामील झाला आणि काम करू लागला. गॅरिबाल्डीने आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेले त्याचे उद्गार वाचण्यासारखे आहेत. अगदी बाळपणापासूनच स्वदेशप्रीती माझ्या हृदयात बेफाम वाढली होती व देशात येऊन जुलूम करणारे जे परकीय राजे त्यांच्याविषयी पराकाष्ठेचा क्रोधाग्नी माझ्या हृदयात जळजळत असे. अशा स्थितीत माझ्या देशाची मुक्तता करण्याकरिता काही गुप्तकट चाललेले होते. त्याचमध्ये शिरावे अशी माझ्या मनात नेहमी उत्कंठा लागलेली होती. ह्या गुप्त गटांच्या कामाचे स्वरूप पाहून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारताचे स्वरूपही असेच होते व सावरकरांना कोठून प्रेरणा मिळाली असावी याचा अंदाज येतो. इटालीतून परागंदा व्हावे लागल्यामुळे सुरुवातीस आफ्रिकेत व नंतर दक्षिण अमेरिकेत जावे लागलेल्या गॅरिबाल्डीने ब्राझीलच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील महत्त्वाची कामगिरी पार पाडली. त्या ठिकाणी त्याचा सन्मान झाला व त्याला बक्षिसे देऊ केली गेली. ती बक्षिसे व सन्मान स्वीकारण्यास नकार देताना गॅरिबाल्डीने जे सांगितले ते पाहता सावरकरांना त्याच्यापासून प्रेरणा का घ्यावीशी वाटली याचा अंदाज येतो. गॅरिबाल्डीने सांगितले, केवळ स्वतंत्रतेकरताच आम्ही लढलो, कोणत्याही रीतीने पैसा किंवा इतर नफा मिळविण्याकरता लढलो नाही असे सांगून त्याने ते बक्षीस नाकारले. जे कार्य संपादन करण्यात माझ्या इटालियन देशबांधवांचे बळी पडले त्याबद्दलचा बहुमान त्याच्या मागे जिवंत राहून स्वीकारला तर त्या पापाच्या ओझ्याने मी मरण पावेन असे म्हणून आपणास व आपल्या सोबत्यास बढती देण्याविषयी झालेला ठराव त्याने रद्द करविला. त्यागाची इतकी पराकोटीची भावना मनाशी बाळगून गॅरिबाल्डीने निस्पृहतेचा एक विलक्षण साक्षात्कार घडविला होता. स्वातंत्र्यानंतरच्या भारतात नव्याने सत्ताधारी झालेल्यांनी ही निस्पृहतेची भावना आपल्या वर्तणुकीत दर्शवली असती तर आजची स्थिती काही वेगळीच झाली असती. निवडणुकीनंतर मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनावरील मेक ओव्हरसाठी 500 कोटींच्या खर्चाची बातमी ऐकत असताना मला गॅरिबाल्डीची निस्पृहताच आठवली. अमेरिकेतून परत इटालीला आलेल्या गॅरिबाल्डीला नंतर इटालीच्या राजकारणातही खूप महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागली. त्याचे कौटुंबिक आयुष्य, देशप्रेमामुळे त्याचे व त्याच्या कुटुंबाचे झालेले हाल, त्याच्या पत्नीचा करुण परिस्थितीत झालेला मृत्यू या सगळ्या घडामोडींचे केळकरांनी अतिशय सहृदयतेने वर्णन केलेले आहे. त्याच्या चरित्राचा बोध केळकरांनी अतिशय उघडपणाने सांगितला आहे. ते सांगतात, इटलीमधीलच काय परंतु जगाच्या पाठीवर सर्व ठिकाणी असणाऱ्या जुलमाबद्दल अत्यंत तिटकारा व द्वेष उत्पन्न झाला. आपल्या देशापुरते लढण्याचे काम एखादा यत्किंचित पगारी शिपाईही करतो, परंतु जो खरा वीर म्हणून असेल त्याने पृथ्वीवर कुठेही अन्याय अगर जुलूम चालला असेल त्याविरुद्ध लढण्यास तेथे धाव घेतली पाहिजे. सुरुवातीस गॅरिबाल्डी एकटा होता. पुढे कर्मधर्म संयोगाने त्याच्यासारख्या मनप्रवृत्तीचे सोबतीही लवकरच भेटले. पंढरीच्या वारीला जाण्याचा मनात निश्चय करून वारकरी जरी दूरच्या प्रवासाला निघाला तरी थोड्याच वेळाने वाटेत त्याला पुष्कळ सोबती भेटू लागतात व माळेने माळ पहिली की मैत्री जमलीच. तोच प्रकार देशभक्तांचा आहे. दूर दूर असणाऱ्या देशभक्तांची हृदये लोहचुंबकाप्रमाणे ओढ घेऊन एकमेकास ओळखून काढतात. हे सारे तात्यासाहेब केळकर 1901 मध्ये लिहित आहेत. स्वातंत्र्य चळवळीच्या सुरुवातीच्या टप्प्यात इथल्या स्वातंत्र्य लढ्याला देशविदेशातून प्रेरणा मिळावी, इतर देशामधील स्वातंत्र्य चळवळीपासून आपल्या युवकांना स्फूर्ती मिळावी हा यातला उद्देश स्पष्ट आहे. पुढे सावरकर अंदमानातून सुटून आल्यावर सदाशिव राजाराम रानडे यांनी त्यांचे छोटेखानी चरित्र लिहिले. त्याला केळकरांची प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी गॅरिबाल्डीच्या चरित्राचा हवाला देऊन कोणत्याही लोकोत्तर माणसाच्या जीवनामध्ये आडवळणे कशी येतात या संदर्भात सावरकर आणि गॅरिबाल्डी यांची काहीशी तुलना केली आहे. हा एक विलक्षण योगायोगच मानला पाहिजे.
भारताच्या राजकारणावरचा इटालीचा पगडा आजचा नाही, गेल्या 150-200 वर्षापासूनचा आहे. हा योगायोगच मानला पाहिजे, नाही का?